नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आतापर्यंत वेगवेगळ्या जाती बघितल्या. त्याच्यामधले हे एक लेट व्हरायटी आम्रपाली. आणि आम्रपाली स्वादिष्ट लेट व्हरायटी आहे. घसानी फळं लागतात. मादी फुलांचं प्रमाण त्याचं 30% पुढं असल्यामुळे इथं जर फळांची संख्या बघितली तर तुम्हाला घड जशी लागतात त्या पद्धतीने लागणारी ही व्हरायटी आहे. लेट व्हरायटी म्हणजे तुम्हाला 10 जून नंतर तुम्हाला ह्या व्हरायटीची फळं चाखायला मिळतात. अतिशय स्वादिष्ट चविष्ट फळ आहेत. हे दशेरी आणि नीलम यांचा क्रॉस केलेला आंबा आम्रपाली जातीचा आहे. आणि आम्रपाली ही जात नीलम नर फुलं आणि दशेरी मादी फुलं यांचा कृत्रिम क्रॉस केला. आणि क्रॉस केल्यानंतर ते नवीन जे फळ आलं ते आम्रपालीचं होतं. आणि त्याला मग रुजवलं विद्यापीठाने. रुजून नंतर ते झाड वाढवलं. 4 ते 5 वर्षानंतर त्याची कोय परत रुजवली, झाड तयार केलं. झाड तयार केल्यानंतर त्याला जे फळ आलं ते चविष्ट फळ चाखलं आणि त्याच्यामधले ब्रेकचं प्रमाण हे सगळं चेक केलं. आणि त्याच्यानंतर जी ही व्हरायटी तयार झाली ती आम्रपाली नावाची व्हरायटी. त्याच्यानंतर त्याचं ग्राफ्टिंग करायला सुरुवात केली. हळूहळू अख्ख्या देशामध्ये ह्या जातीचा स्प्रेड झाला. अतिशय चविष्ट लेट येणारी पण स्वादिष्ट अशी असणारी ही आम्रपाली व्हरायटी खूप सुंदर आहे. आपल्याही शेतात सगळे आंबे संपल्यानंतर आपल्याला खायची इच्छा होते तर त्यावेळी आपल्याही शेतात असावी अशी आम्रपाली. खूप घडानी फळं, टनेज खूप आहे आणि चांगल्या पद्धतीने जर संगोपन केलं. आणि ही व्हरायटी दरवर्षी येणार आहे. अल्टरनेट बेरिंग नाही. त्याच्यामुळे तुम्हाला दरवर्षी ती आपल्याला फायदा देते. सगळी फळं संपतात. हापूस संपतो, तुमचा केशर संपतो आणि नंतर जूनच्या सुरुवातीला हा आंबा येतो. जेही खवय्ये आहेत, ज्यांना शेवटपर्यंत आंबा खायची इच्छा असते, त्याच्यासाठी जेव्हा मार्केटमध्ये तुटवडा आंब्यांचा भासतो आणि त्यावेळेस आपल्याला ही व्हरायटी मिळते. त्याच्यामुळे ह्या व्हरायटीला बऱ्यापैकी चांगला भावही मिळतो. आणि खाणाऱ्यांची संख्या आम्रपालीची ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे जोही आम्रपाली खातो तो नक्कीच शेवटी दशेरी हापूस, केशर आणि इतर जाती संपल्यानंतर तो त्याचा मोर्चा हा आम्रपालीकडे वळतो. खूप स्वादिष्ट व्हरायटी, भरपूर टनेज आणि लेट येणारी व्हरायटी आहे. म्हणजे सगळ्या व्हरायट्या संपल्यानंतर हा आंबा येतो. त्याच्यामुळे चांगला भाव देऊन जातो. तर नक्कीच आपल्याही शेतात अशा प्रकारची नवीन व्हरायटी लावून त्याचं चांगलं संगोपन करून आपल्याही कुटुंबासाठी नवीन हातभार लागू शकतो. आणि किंवा आपल्या बागेत पण अशा वेगवेगळ्या व्हरायटी लावा आणि चांगलं उत्पादन घ्या. जय महाराष्ट्र, जय बळीराजा.